शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे धारावीमध्ये दाखल झालेले आहेत। ज्योती गायकवाड या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे दाखल झाले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। धारावीमध्ये अखेरकार तुम्ही रोड शो करताय, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद आपण पाहताय, महाविकास आघाडी या धारावीकरांसाठी लढत आहे। याच धारावीकरांसाठी आम्ही घरं बनवणार आहोत। अदानीची धारावी गिळायला निघालेला त्याला आम्ही रोखणार आहोत आणि म्हणून आपण पाहताय वर्षाताई असतील, ज्योतिताई असतील आणि महाविकास आघाडी त्यांना जो पाठिंबा मिळत आहे तो महत्त्वाचा आहे। वर्षाताई पण या ठिकाणी पोहोचल्यात। ताई, मोठा प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा पाहायला मिळतोय। खूपच आनंद आहे, लोक आम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि मी आदित्यजींचा मनापासून धन्यवाद व्यक्त करते की ते आज धारावीमध्ये आले। परवा पण धारावीमध्ये ते आले होते आणि एक उत्साहाचं वातावरण आहे लोक जनमानसामध्ये आणि मला वाटतं विजय याच्यामध्ये आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार येते 23 तारखेला। धारावीवर सध्या अडाणींची नजर आहे, या नजरेपासून कसं वाचवणार धारावीला? ते तुम्ही मागं पुढे बघू शकता, हीच लोक वाचवतील त्या नजरेपासून अडाणींच्या आणि लोकांनी ठरवलेलं आहे आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये जो आहे ते महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्री आमचा होणार आहे। ताई या ठिकाणाहून उभ्या आहेत ज्योती गायकवाड आणि बहुमताने ते निवडून येतील। काँग्रेसचा विजय या ठिकाणी काँग्रेसचा मोठा विजय होईल इथे। नक्कीच नक्की आदित्यजी सांगतात। नक्की अडाणींकडून विकास होतोय, या विकासाला विरोध केलेला आहे। विकासाला विरोध नाहीये, विनाशाला विरोध आहे। अदानी मुंबई गिळायला निघालेले आहेत आणि त्याला आम्ही विरोध करतोय। आपण पाहिलं असेल संपूर्ण गायकवाड कुटुंब इथे धारावीत सेवेत अनेक वर्ष आहे। मग वर्षाताई असतील, ज्योतिताई असतील, दोघी जसं त्यांना इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आपण पाहताय सगळेच लोक प्रत्येक धर्मातले, प्रत्येक समाजातले पुढे येऊन मतदान करतील, हे ज्योतिताईंना करतील। काय दोन राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत? देवेंद्र फडणवीस म्हणतात की आता मुख्यमंत्री दुसरा कोणीतरी असेल, ते मुख्यमंत्री रेसमधून मागे 100% भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री नसेल। जे महाराष्ट्र लूट पाहतात, जे अदानी ज्यांचे मालक आहेत त्यांचे मुख्यमंत्री नसेल। आणि पाशा पटेल यांनी ज्या पद्धतीनं व्यासपीठावरती हावभाव केले, स्तर घसरतोय राजकारणाचा, नेते ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत, एक दापोलीतले गद्दार असे काल उद्धव साहेबांबद्दल जे बोलले आहेत, म्हणजे काही पातळीच राहिली नाही, घाणेरडेपणा चालू आहे। मुंबईचं यंदाचं चित्र कसं दिसतं? महाराष्ट्राचं चित्र महाविकास आघाडी जिंकून येईल बघा आणि मुख्यमंत्री महाविकास आघाडी, महाराष्ट्र हिताचा आणि महाविकास आघाडीचा होईल। ज्या पद्धतीनं वारंवार टार्गेट केलं जातंय उद्धव ठाकरेंना, फेसबुकवरून लाईव्ह केलं, एकनाथ शिंदे वारंवार टीका करतात, काल मोदींची सभा झाली त्यामध्ये पण उद्धव ठाकरेंवर टीका। ज्यांनी आम्हाला नकली संतान बोलले, ज्यांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, त्यांना शिवतीर्थांनी दाखवलेलं आहे की त्या मातीत गद्दारी चालत नाही आणि महाराष्ट्राच्या विरोधी कोण असेल, महाराष्ट्र द्वेषता कोण असेल, त्यांना इथे स्थान नाही। मोदी काल आले, मोदींनी सभा घेतली, या सभेबद्दल तुमचं मत काय? रिकामी मनं आणि रिकामे खुर्च्या हेच होतं तिथे। आपण पाहताय महाराष्ट्राची मनं महाराष्ट्राचं इथे आहे, महाराष्ट्रात आहे। त्यांनी जी टीका केली आहे त्यामध्ये ते असं म्हणाले की हिंदू हृदय सम्राट हे राहुल गांधी म्हणणार का आणि ठाकरे त्यांना। एक मिनिट, पहिलं त्यांनी सांगावं या महाराष्ट्रातून जॉब्स का नेलेत। राहुल गांधी आले तेव्हा तिथे स्मृती सर नतमस्तक झाले, पण मोदी साहेबांनी उद्धव साहेबांना नकली संतान म्हणलं। मोदी साहेबांनी आमचा पक्ष फोडला, 2 परिवार फोडण्याचा प्रयत्न केला, 2 पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, ह्याचा हा कुठचा न्याय? आणि ह्याच्याच विरोधात महाराष्ट्र मतदान करेल। जो एअरबस चार्जरचा प्रकल्प नेलाय गुजरातला, त्याच्या विरोधात महाराष्ट्र मतदान करेल। एक शेवटचा प्रश्न आहे, मिलिंद देवरा तुमच्या मतदारसंघामध्ये उभे टाकलेत, ते तुम्हाला चॅलेंज करतात की डिबेटला या डिबेटला? जर डिबेटला यायचं असेल तर त्यांनी पहिलं राज्यसभेचा राजीनामा दाखवावा आणि दाखवावं की टाइमपास नाही करत आहेत। भित्रटपणा या महाराष्ट्राला कधी पसंत नाही होत। धन्यवाद। आमचे त्यांच्या बॉसना जे भित्रट आहेत, जे घाबरट आहेत, एकनाथ शिंदे, त्यांना तर मी अनेकदा चॅलेंज केले। धारावीमध्ये आहात, वरळीचा कण गट राखणार शिवसेना, महाराष्ट्र जिंकणार महाविकास आघाडी। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडली, महाराष्ट्र जिंकणार महाविकास आघाडी म्हणतात। धारावीत रोड शो सुरू झालाय। कॅमेरा पर्सन आम्ही शिकवणच्या गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।